नमस्कार. मी डॉक्टर विजया याचराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख, नटवरलाल जसभाई पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय, मोहाडी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अमेरिकेच्या राजकीय संस्कृतीची वैशिष्ट्य समजून घेऊया. तर कोणत्याही राजकीय व्यवस्थेचा अभ्यास हा तेथील राजकीय संस्कृतीशी संबंधित असतो, कारण राजकीय क्रिया प्रक्रिया आणि मानवी वर्तन ह्या गोष्टी राजकीय संस्कृतीवर आधारित आहेत. राजकीय संस्कृतीच्या अभ्यासाशिवाय त्या देशाच्या राजकीय व्यवस्थेच्या संबंधीच्या अपेक्षा, जनतेच्या मागण्या आणि जनतेच्या शासनास मिळणारा पाठिंबा याची ओळख होऊ शकत नाही. अमेरिकेच्या राजकीय संस्कृतीने तेथील राजकीय व्यवस्थेच्या कार्यपद्धतीवर बराच प्रभाव पाडला आहे. अमेरिकेची लिखित राज्यघटना, जगातील पहिली लिखित राज्यघटना ही अमेरिकेची आहे. बहुमताचे शासन, द्विगृही सभागृहाची रचना, त्याचे अधिकार, कार्य, न्यायिक समीक्षा इत्यादी महत्त्वपूर्ण तत्वाची निर्मिती करण्यात अमेरिकेची राजकीय संस्कृती कारणीभूत आहे. म्हणून अमेरिकेच्या राजकीय व्यवस्थेचा अभ्यास हा राजकीय संस्कृतीच्या अभ्यासाशिवाय अपूर्ण ठरणार आहे. आणि आपल्याला हे माहिती आहे की राजकीय व्यवस्थेवर राजकीय संस्कृती ही प्रभाव पाडत असते. ज्या प्रकारची राजकीय संस्कृती त्या देशामध्ये असेल तशाच प्रकारची राजकीय व्यवस्था जी आहे ती पाहावयास मिळत असते. तर अमेरिकेच्या राजकीय संस्कृतीची कोणती वैशिष्ट्ये आहेत हे आपण जाणून घेऊया. पहिलं, लोकशाही शासनाविषयी अपार श्रद्धा. दुसरं, अमेरिकन जनतेची जीवनमूल्य. तिसरं, नैतिक व राजकीय अपेक्षावादी संस्कृती. चौथं, राजकीय मागण्या. पाचवं, धर्म ही खाजगी बाब आहे. सहावं, वंशश्रेष्ठत्वाला प्राधान्य देणारी संस्कृती. सातवं, परिपक्व राजकीय संस्कृती. आठवं, सहभाग प्रधान राजकीय संस्कृती. आणि नववं, अमेरिकन जनतेची राष्ट्रीय चारित्र्य. अशा 9 वैशिष्ट्यांच्याद्वारे आपण अमेरिकेची राजकीय संस्कृती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. तर पहिलं वैशिष्ट्य आपण या ठिकाणी पाहूया की अमेरिकेची राजकीय संस्कृतीमध्ये लोकशाही शासनाविषयी अपार श्रद्धा आहे. तर अमेरिकेची जी जनता आहे ती लोकशाही शासनावर गाढ विश्वास ठेवते. किंबहुना लोकशाही शासन हीच त्यांची जीवन पद्धती आहे. तर साम्यवादी शासनाला विरोध आणि लोकशाहीवर अपार श्रद्धा ही जीवनमूल्य अमेरिकेच्या राजकीय संस्कृतीची आहेत. अमेरिकेमध्ये काळा व गोरा अशा लोकांची संख्या आहे. त्यामध्ये वर्णद्वेषही आढळतो. त्यामुळे संघर्षही होतात. तरी पण तेथील जनतेला लोकशाही शासन जे आहे ते अत्यंत उपयोगी वाटते. लोकशाही शासनापेक्षा इतर कोणताही शासन प्रकार आपल्या राजकीय व्यवस्थेने स्वीकारावा यांचा ते स्वप्नातही विचार करत नाही. 1789 पासनं 2020 पर्यंत आपण बघितलेलं आहे की लोकशाही शासन जे जसं आहे तसं टिकून आहे. तर असं या ठिकाणी पहिलं वैशिष्ट्य आपण बघितलेलं आहे की अमेरिकन जी लोक आहे ते लोकशाहीवर प्रचंड विश्वास ठेवतात. दुसरं, अमेरिकन जनतेची जीवनमूल्य. तर अमेरिकेतील जनतेची जीवनमूल्य कशी आहेत, कसं त्यांची जीवनशैली आहेत हे आपण या ठिकाणी बघूया. तर अमेरिकेच्या राजकीय संस्कृतीचे स्वरूप समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपणास जनतेच्या जीवनमूल्यांची ओळख करून घेणे आवश्यक आहे. कारण जनतेच्या राजकीय श्रद्धा, मूल्य, भावनिक दृष्टिकोन आणि राजकीय जाणीवा यांचा राजकीय संस्कृतीमध्ये समावेश होतो. भौतिक संपत्तीचा संग्रह किंवा ऐहिकवाद हे अमेरिकन जनतेचे जीवन ध्येय आहे. भौतिक संपत्तीचा संग्रह करणं आणि ऐहिकवाद म्हणजे हे त्यांचे जीवनमूल्य आहे. लक्झरियस जीवन जगणं,
भौतिक संपत्ती गोळा करणं, तर हे त्यांचे जीवनमूल्य आहेत. आणि त्यामुळे काय झालं आहे की नागरिकांच्या जीवनात तीव्र स्पर्धा सतत आढळते. पैशाचा संग्रह करणे, वस्तूचा संग्रह करणे, यासाठी पुढे जाण्याची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा अमेरिकेमध्ये पाहावयास मिळते. तसं व्यक्तिवाद आहे. अमेरिका हा भांडवलशाही देश आहे आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी व्यक्तिवाद आहे आणि या व्यक्तिवादामध्ये जो पुढे जात असतो तो पुढे जात असतो. या ठिकाणी पुढे जाण्याची तीव्र स्पर्धा जी आहे ती स्पर्धा आपल्याला अमेरिकेमध्ये दिसत असते, कारण की त्यांची जीवनमूल्ये लक्झरियस लाईफ जे आहे ते जगणं असं आहे. ऐहिकवाद आहे, आध्यात्मिकवाद नाही. ऐहिकवाद म्हणजे इथेच स्वर्ग आहे, इथेच उपभोगून घ्यायचा, हेच सर्व काही आहे, अशी जीवनमूल्य अमेरिकन लोकांची आहेत. आणि त्यामुळे त्यासाठी ते सतत परिश्रम करतात. इच्छा तृप्तीसाठी धनप्राप्ती करणे हेच त्यांचे ध्येय बनलेले आहे. आपल्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा पूर्ण करायच्या आहेत, तर त्यासाठी धन प्राप्त करणे, पैसा प्राप्त करणे, पैसाच सर्व काही आहे. पैशाने सुख, समाधान, शांती घेता येत असते आणि वस्तूचा संग्रह करून आपण आनंदी जीवन जगू शकतो, अशी जीवनमूल्य अमेरिकन लोकांची आहेत. तर म्हणूनच अमेरिकन संस्कृती बुद्धी प्रामाण्यवादी, प्रयत्नवादी, गतिशील आणि भौतिकवादी अशीच आहे. तर बुद्धी प्रामाण्यवाद, बुद्धीला जे पटतं ते स्वीकारायचं, आणि प्रयत्नवादी, धनप्राप्तीसाठी प्रयत्न करायचं आणि गतिशील राहायचं, नेहमी ॲक्टिवेट राहायचं, पुढे जायचं आणि भौतिकवादी राहायचं. तर अशा प्रकारची जीवनमूल्ये जी आहेत ती अमेरिकन लोकांनी स्वीकारलेली आहेत. यानंतर तिसरं बघूया की नैतिक व राजकीय अपेक्षावादी संस्कृती. तर या ठिकाणी अमेरिकन लोकांची जीवनमूल्य ही वेगळी आहेत. ही सामाजिक आणि त्यांची आर्थिक जीवनमूल्ये आहेत. परंतु या ठिकाणी त्यांची नैतिक व राजकीय संस्कृती कशी आहे, म्हणजे ते राजकारणाकडे कशा तऱ्हेने पाहतात हे आपण जाणून घेऊया. तर आपल्या खाजगी जीवनात अमेरिकन जनता भौतिक संपत्ती व तिचा उपभोग घेण्यासाठी झगडत असली तरी राजकीय जीवनासंबंधी तिच्या अपेक्षा नैतिक व कायदेशीर आहेत. तर या ठिकाणी दुसऱ्या पॉईंटमध्ये आपण बघितलेलं आहे की आपली जीवनशैली किंवा आपण चांगलं जीवन जगण्यासाठी कोणत्याही मार्गाचा, अनैतिक किंवा नैतिक मार्गाचा वापर करून पुढे जायचं, अशी त्यांची जीवनमूल्ये आहेत. परंतु राजकीय अपेक्षा ह्या त्यांच्या वेगळ्या आहेत. तर राजकीय जीवनासंबंधी त्यांच्या अपेक्षा नैतिक व कायदेशीर आहेत. प्रशासकीय कर्मचारी हे प्रामाणिक, विश्वासू, कार्यनिष्ठ असले पाहिजे, अशी जनतेची अपेक्षा आहे. त्यामुळे नियुक्त प्रशासकीय अधिकारी व वैयक्तिक व सार्वजनिकरित्या सदैव टीका करण्यात येत असते. तर जे कर्मचारी आहेत त्यांनी मात्र कायदेशीर असले पाहिजे, प्रामाणिक असले पाहिजे, विश्वासू असले पाहिजे, अशीच त्यांची धारणा आहे. आणि त्याच्यामुळे ते नियुक्त झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सार्वजनिकरित्या किंवा वैयक्तिकरित्या हे टीका करतात. उदाहरणार्थ काँग्रेस सदस्य एडमंड क्लेटन पावेल यांनी सार्वजनिक संपत्तीचा केलेला गैरवापर आणि उपराष्ट्रपती स्पॅरो ॲग्न्यू यांनी संपत्तीच्या कार्याबद्दल केलेली फसवणूक, त्याचप्रकारे राष्ट्राध्यक्ष विल्सनचे वॉटरगेट प्रकरण, यामुळे यांच्यावर अमेरिकन जनतेने टीका केली, कारण की हे अनैतिक आहे, अकायदेशीर आहे, असंवैधानिक आहे. तर म्हणून त्यांच्यावर टीकाही करण्यात आली. याशिवाय बिल क्लिंटनचे अनैतिक संबंधाबाबत सुद्धा त्यांनी टीका केलेली होती. मोनिका लेविन्स्की यांच्या प्रकरणामध्ये बिल क्लिंटन यांची खूप मोठी बदनामी झालेली होती आणि त्यांच्यावर महाभियोगसुद्धा अमेरिकेमध्ये चालवण्यात आलेला होता. अमेरिकेच्या काँग्रेसने त्यांच्यावर महाभियोगाचा खटलासुद्धा लावलेला होता. म्हणजे व्यक्तिगत जीवनामध्ये
सर्वसामान्य लोकांची जी जीवनमूल्ये आहेत ती जीवनमूल्य वेगळी आहेत आणि जे सार्वजनिक ठिकाणी आहेत किंवा जे सरकारी ठिकाणी आहेत किंवा सरकारी कर्मचारी आणि सार्वजनिक पदाधिकारी यांनी नैतिकतेचं भान ठेवलं पाहिजे अशी अपेक्षावादी अमेरिकेची राजकीय संस्कृती आहे. हे तिसरं पॉईंट आपण बघितलं. त्याच्यानंतर चौथं पॉईंट आपण या ठिकाणी बघूया की राजकीय मागण्या. तर राजकीय मागण्या म्हणजे आदान, म्हणजे राजकीय व्यवस्थेकडे लोक नेहमी काहीतरी मागण्या करत असतात, आदान करत असतात. ते आदान कशा स्वरूपाचे करत असतात ते आपण या ठिकाणी बघूया. तर आपल्या राजकीय मागण्यांबाबत कोणती वैधानिक पद्धती अवलंब करावी याविषयी अमेरिकन राजकीय संस्कृतीमध्ये स्पष्टपणा आढळत नाही. प्रत्येक राजकीय व्यवस्थेला जनतेकडून मागण्याचे आदान सतत होत असते. राजकीय व्यवस्था कोणत्याही देशाची असो तिला जनतेकडून आदान हे होत असते, काहीतरी मागणीही होत असते. तर अमेरिकेतही होत असते. अमेरिकेतही जनता आपल्या मागण्याचे आदान शासनाला करीत असते, परंतु त्यासाठी संप, मोर्चे, निदर्शने, भेटीगाठी, विनंती, अर्ज या प्रक्रियांबरोबरच अमेरिकेत रॉक रोलिंग, लॉबिइंग आणि पोर्क बॅरल लेजिस्लेशन अशा दूषित पद्धतीचाही सर्रास वापर केला जात असते. आता संप, मोर्चे, निदर्शने हे संविधानिक मार्ग आहेत, तर रॉक रोलिंग, लॉबिइंग आणि पोर्क बॅरल हे असंविधानिक मार्ग आहेत. तर अमेरिकेची जनता आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी संविधानिक आणि असंविधानिक अशा दोनही मार्गाचा अवलंब करतो. आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी संसद सदस्यांना लाचलुचपत देण्याची प्रथा अमेरिकेत मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की अमेरिकेमध्ये दबाव गटांची संख्यासुद्धा जास्त आहे. तर लोकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी दबाव गटसुद्धा अनेक असंविधानिक मार्गाचा हा अवलंब करत असतात आणि त्या गोष्टीला तिथल्या जनतेचा पाठिंबा आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. कधीकधी अमेरिकन जनता जी आहे यांनी राष्ट्रीय नेत्यांवर प्राणघातक हल्लासुद्धा करण्याचा प्रयत्न केला होता. उदाहरणार्थ राष्ट्राध्यक्ष लिंकन, राष्ट्राध्यक्ष गारफिल्ड सोबर, प्रेसिडेंट केनेडी, निग्रो नेता मार्टिन लुथर किंग यांच्यावर झालेले प्राणघातक हल्ले. अशा रीतीने आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी संवैधानिक, सनदशीर आणि बेकायदेशीर व क्रांतिकारी मार्गाचा अवलंब करणारी प्रवृत्ती ही अमेरिकन राजकीय संस्कृतीचे संदिग्ध असे वैशिष्ट्य ठरले आहे. तर अशा दोनही मार्गाचा अवलंब करून राजकीय मागण्या पूर्ण करणे ही अशा प्रकारची अमेरिकन राजकीय संस्कृती आहे. त्याच्यानंतर पाचवं आहे धर्म ही खाजगी बाब आहे. तर धर्म ही खाजगी बाब आहे आणि अमेरिकेमध्ये ख्रिश्चन धर्मियांची संख्या जास्त आहे आणि त्यामुळे धर्माधिष्ठित राज्याची निर्मिती ही सहज झालेली असती. परंतु अमेरिकेमध्ये व्यक्तिगत स्तरावर, खाजगी स्तरावर धर्म ही वैयक्तिक बाब आहे, परंतु राजकारणामध्ये धर्म आणि राजकारण याची फारकत करण्यात आलेली आहे. धर्म आणि राजकारण हे वेगवेगळं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे युरोपियन राष्ट्रामध्ये झालेल्या धर्म आणि राजकारण यांच्या संघर्षामुळे अमेरिकन संविधान निर्मात्यांनी धर्माला राजाश्रय दिलेला नाही, कोणत्याही धर्माचा स्वीकार केलेला नाही. धर्माच्या आधारावर कोणत्याही क्षेत्रात तिथे भेदाभेद केला जात नाही. आधुनिक काळात धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती हे अमेरिकन राजकीय संस्कृतीचेच फळ आहे असं म्हणावं लागेल. म्हणजे धर्मनिरपेक्षतेचा स्वीकार जो आहे तो अमेरिकेने केला आणि त्यानंतर इतर देशवासियांनी, इतर घटनाकारांनी आपल्या संविधानामध्ये धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाचा स्वीकार केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण पाचवं बघितलं. आता सहावं आपण बघूया. तर वंशश्रेष्ठत्वाला प्राधान्य देणारी संस्कृती. तर अमेरिकेमध्ये
लोकशाही आहे आणि त्याच्यामुळे अमेरिकन संस्कृतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वाला मान्यता दिलेली आहे. परंतु व्यवहारामध्ये ही समता जी आहे, बंधुभाव जे आहे ते स्वातंत्र्य दिसून येत नाही, कारण की अमेरिकेमध्ये वंशश्रेष्ठत्वाला जास्त महत्त्व आहे. तर वंशश्रेष्ठत्व त्या ठिकाणी निग्रो लोकांची संख्यासुद्धा आहे, त्यांना काळे लोक म्हणतात आणि जे मूळचे जे लोक आहेत ते श्वेत लोक आहेत. तर अमेरिकेमध्ये जे निग्रो लोक जे आहेत तर निग्रो लोकांना कनिष्ठ दर्जा आहे. तर अमेरिकेमध्ये अमेरिकन जी जनता आहे वंशश्रेष्ठत्वाचा पगडा असणारी आहे. तर संविधान दुरुस्तीनुसार गुलामगिरी प्रथा ही नष्ट करण्यात आली, परंतु वंशश्रेष्ठत्व ही मानसिक प्रवृत्ती अमेरिकन जनतेच्या मनातून नष्ट झालेली नाही. तर कागदोपत्री गुलामगिरी जी आहे, निग्रो लोकांना जे गुलाम समजण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती लोकांच्या मनातून गेलेली नाही. संविधानाने दुरुस्ती केली, गुलामगिरी प्रथा ही नष्ट केली, परंतु जनतेच्या मनातून ती गेलेली नाही. आजही अमेरिकेमध्ये निग्रोकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन जो आहे तो कनिष्ठच आहे. आत्ता 2020पर्यंत 46 राष्ट्राध्यक्ष झाले, परंतु अमेरिकेमध्ये काही जे पक्ष आहेत, जसं डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिक असे दोनच पक्ष आहेत, तर या पक्षांनी फार कमीदा निग्रो लोकांना राष्ट्राध्यक्षाचे उमेदवारी आहे ही दिलेली आहे, जाहीर केलेली आहे. कारण की सार्वजनिक किंवा अमेरिकेमध्ये आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये निग्रो लोकांकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन जो आहे तो कनिष्ठच आहे. तर 46 राष्ट्राध्यक्ष हे अमेरिकेमध्ये झाले केव्हापासून, तर 1788 पासून, 1788-89 पासनं राष्ट्राध्यक्ष 46 झाले. त्यामध्ये बराक ओबामा हे पहिले आफ्रिकन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष होते. म्हणजे निग्रो जे राष्ट्राध्यक्ष जे आहेत पहिले जे आहेत हे बराक ओबामा 2008मध्ये झाले. त्यानंतर त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा ते राष्ट्राध्यक्ष झाले तर 2012मध्ये. तर अशा प्रकारे वंशश्रेष्ठत्वाला प्राधान्य देणारी जी संस्कृती जी आहे ती संस्कृती आपण तिथे पाहतो. वर्णवाद आहे, त्याच प्रकारे लिंगवादही मोठ्या प्रमाणामध्ये आहे. वंशश्रेष्ठत्वाला प्राधान्य देणारी आहे आणि जे लिंग आहे स्त्री आणि पुरुष, तर पुरुष जो आहे तो आजही श्रेष्ठ समजला जातो असं म्हणावं लागेल. अमेरिकेमध्ये आतापर्यंत एकही महिला राष्ट्राध्यक्ष होऊ शकलेली नाही. 2016मध्ये क्लिंटन जे हिलरी क्लिंटन आहे तर यांना डेमोक्रॅटिक पार्टीने उमेदवारी दिलेली होती, परंतु ते राष्ट्राध्यक्ष होऊ शकलेल्या नाही. तर उपराष्ट्राध्यक्ष म्हणून सुद्धा काही महिला ज्या आहेत त्या महिलांनी उमेदवारी केलेली होती. 1984मध्ये फेब्रुवारी केलेली होती. त्याच्यानंतर 2008ची गोष्ट असेल, 2008मध्ये सारा पॅवलिन यांनी उपराष्ट्रपतीसाठी उमेदवारी केलेली होती, परंतु या 2020मध्ये कमला हॅरिस ह्या उपराष्ट्रपती निवडून आलेल्या डेमोक्रॅटिक पार्टीच्या आणि ह्या दक्षिण आशिया अमेरिकेच्या राष्ट्रपती आहेत. म्हणजे ह्या प्युअर अमेरिकन नाही, तर जसं आपण आफ्रिकन अमेरिका म्हणजे निग्रो लोक जे आहेत त्यांना म्हणतो, तर तसंच हे आशिया आणि अमेरिका उमेदवारी त्यांनी केलेली होती आणि त्या उपराष्ट्रपती म्हणून निवडून आले. म्हणजे पहिली महिला, म्हणजे पहिला राष्ट्राध्यक्ष निग्रो जो आहे तो 2008मध्ये आणि 2012मध्ये आणि 2020मध्ये पहिली जी महिला जी आहे ती महिला उपराष्ट्राध्यक्ष झाली. तर अशावरनं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं की अमेरिकेमध्ये आधुनिकता मोठ्या प्रमाणामध्ये आहे, सुशिक्षितपणा आहे, बुद्धिवादी लोक आहेत, परंतु आजही जे चेंजेस जे आहेत ते चेंजेस फार हळूहळू
होत आहे. आता चांगली गोष्ट म्हणावं लागेल की ह्या 19व्या शतकामध्ये जसं आपण 1984मध्ये महिलांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर केलेली होती पार्ट्यांनी. दुसरं आपल्याला असं म्हणावं लागेल की 2016मध्ये म्हणजे 21व्या शतकामध्ये हिलरी क्लिंटन यांना डेमोक्रॅटिक पार्टीने राष्ट्राध्यक्षासाठी उमेदवारी दिलेली होती. आता कमला हॅरिस जे आहेत त्या उपराष्ट्रपती झालेल्या 21व्या शतकामध्ये. म्हणजे 20व्या शतक आणि 21व्या शतकामध्ये काही जे चेंजेस आहेत ते चेंजेस आपल्याला पाहावयास मिळतात. म्हणजे 18व्या शतकामध्ये जे चेंजेस झाले नाही ते 19व्यामध्ये झालेले नाही, ते 20व्याच्या शेवटी आपण बघतो आहे की काही चेंजेस झालेले आहे. या 21व्या शतकाच्या सुरुवातीला आपण बघत आहोत की काही जे चेंजेस आहेत ते चेंजेस होत आहेत. तर वंशश्रेष्ठत्वाला म्हणजे थोडं जे आहे थोडं चेंजेस जे आहेत ते अमेरिकेमध्ये होत आहेत असं सुद्धा आपण या ठिकाणी अपेक्षावादी जे आहेत असं राहिलं पाहिजे. तर या ठिकाणी 6वं वैशिष्ट्य आपण जाणून घेतलेलं आहे की वंशश्रेष्ठत्वाची भावना अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्यानंतर 7वं आपण बघूया की अमेरिकन जी राजकीय संस्कृती आहे ती परिपक्व राजकीय संस्कृती. आता परिपक्व राजकीय संस्कृती कशाला म्हणतात तर सिडनी वर्बाच्या मते घडलेल्या घटनेविषयी लोकांना काय वाटतं यावरून राजकीय संस्कृतीची परिपक्वता निश्चित करता येते. तर यांनी 1961मध्ये नागरिकांचा एक नमुना निवडून त्यातील नागरिकांच्या मुलाखती घेतलेल्या होत्या. त्यावेळी 85% नागरिकांनी शासन व शासकीय संस्थांबाबत अभिमानाच्या भावना व्यक्त केल्या. उदाहरणार्थ प्रेसिडेंट रूझवेल्ट सुप्रीम कोर्टाचे अधिकार कमी करण्याबाबत घटना दुरुस्ती ठराव मांडला होता. म्हणजे प्रेसिडेंट रूझवेल्ट यांनी न्यू डील कायद्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने आणलेला अडथळा दूर करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचे अधिकार कमी करण्याचा एक ठराव जो आहे घटना दुरुस्तीसाठी मांडलेला होता. परंतु जनतेने हा ठराव नाकारला होता. म्हणजे यावरून असे स्पष्ट होते की अमेरिकेची राजकीय संस्कृती परिपक्व स्वरूपाची आहे. मूलभूत घटनात्मक चौकटीला धक्का द्यावा असे अमेरिकन जनतेला कधीच वाटत नाही. जी संविधानिक चौकट जी आहे ती चौकट जशी आहे तशीच राहावी असं अमेरिकन लोकांना वाटतं. म्हणजे याचाच अर्थ परिपक्व आहेत कारण ज्यांना राजकारणाविषयी समजतं, राजकारणामध्ये काय होत असतं, कोणत्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेचे कार्य काय आहेत, त्या कशा कार्य करतात, ह्या सगळ्या बाबी ज्यांना समजतात तर तिथली राजकीय संस्कृती ही परिपक्व आहे. तर या ठिकाणी प्रेसिडेंट रूझवेल्ट जे आहेत ते लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष होते अमेरिकेचे आणि त्यांनी काही प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केलेला होता. जसं की खूप वर्षापासून चालत असलेली जी एक परंपरा होती की राष्ट्राध्यक्ष जे आहे ते 3ऱ्या टर्मसाठी निवडणुकीमध्ये उभे राहू शकत नाही किंवा राष्ट्राध्यक्ष होऊ शकत नाही. म्हणजे एक टर्म जो आहे तो 4 वर्षाचा आहे. म्हणजे राष्ट्राध्यक्ष व्हायचा असेल जसं आपण बिल क्लिंटनचं नाव घेतलं तर बिल क्लिंटन म्हणा किंवा बराक ओबामा 2008 आणि 2012मध्ये ते राष्ट्राध्यक्ष राहिले. हे त्यांचे 2 टर्म झाले. त्याचप्रकारे रूझवेल्टसुद्धा हे लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष होते आणि त्यांनी 3रा प्रयत्न जो आहे तो इलेक्शन्समध्ये उभं राहण्याचा केला. त्याच्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली आणि घटनेमध्ये हे लिहिण्यात आलं की 3ऱ्या टर्मकरिता 3ऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष होता येणार नाही. तर अशा प्रकारची परिपक्व जी संस्कृती आहे ही संस्कृती आपल्याला अमेरिकेमध्ये पाहावयास मिळते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की सहभाग प्रधान राजकीय संस्कृती. तर अमेरिकेची संस्कृती ही सहभागी संस्कृती आहे. जसं आल्मंट आणि वर्बा यांनी जे राजकीय संस्कृतीचे वर्गीकरण केले तर त्यामध्ये सहभागी राजकीय संस्कृती हा एक पहिला प्रकार जो आहे त्यांनी 3 प्रकार सांगितले. 3 प्रकारापैकी एक प्रकार जो आहे तो सहभागी राजकीय संस्कृतीचा आहे. तर
राज्य व्यवस्था आणि राजकीय प्रक्रियेच्या संदर्भातील अमेरिकन नागरिकांच्या जाणीवा ह्या सकारात्मक आहेत. मतदानाच्या बाबतीत अमेरिकन नागरिक काही प्रमाणात उदासीन वाटत आहेत. अमेरिकेमध्ये जे मतदानाचे जे प्रमाण आहे ते अतिशय 70च्या वरती नसते. 70% जे आहे ते नसतं. जसं कधी 55, 56, 69 इथपर्यंत, म्हणजे 55 ते 70 या दरम्यानच लोकांचे वोटिंगचे प्रमाण जे असते. तरी राजकीय दृष्टीने ते पुरेसे जागरूक आहेत. मतदानाचे जरी प्रमाण कमी असले तरी वरच्या लेवलची जी राजनीती आहे, राजकारण जे आहे ते राजकारण त्यांना चांगलं कळतं. तर शासनाच्या चुकीच्या धोरणांचा कडाडून विरोध करण्याकडून केला जात असतो. म्हणजे जर शासनाचे धोरण चुकीचे असेल तर त्याचा विरोध जो आहे तो विरोध लोकांकडून केला जात असतो. याच्या आधीच आपण बघितलेलं होतं की न्यू डील कायद्याच्या अंतर्गत रूझवेल्टने जी घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला त्याला लोकांनी विरोध केला. याशिवाय व्यक्तिगत अधिकार आणि व्यक्ती स्वातंत्र्याबाबत ते कमालीचे सतर्क आहेत. त्यामुळे अमेरिकेत राजकीय सहभागाची पातळी उच्च दर्जाची असून सरकारच्या ज्या कृती नागरिकांना आवडत नाही त्यांचा ते निषेध करतात. तर ज्या काही कृती ज्या आहेत त्या प्रेसिडेंटच्या जर आवडत नसतील, अध्यक्ष शासन ते त्या ठिकाणी आहे म्हणून अध्यक्षाला जास्त महत्त्वाचे स्थान तिथे आहेत. तर अध्यक्षाच्या जर कृती जर आवडत नसेल, कार्य आवडत नसेल तर त्याचा निषेध करणे, त्याचा विरोध करणे. तर या ठिकाणी काही उदाहरण, या ठिकाणी ओल्ड उदाहरण आहे ते व्हिएतनामचा युद्ध, वॉटरगेट प्रकरण, इराण इराकमधील आक्रमणे, म्हणजे याच्या आधी जे भूतकाळामध्ये झालेल्या आहेत तर त्याच्यावर टीका ही लोकांनी केलेली होती. राष्ट्रपती बिल क्लिंटनचे लेविन्स्की प्रकरण इत्यादी बाबतीमध्ये नागरिकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरलेले होते. अशा प्रकारे सहभाग प्रधान राजकीय संस्कृती ही अमेरिकेची आहे. त्याच्यानंतर लास्ट आपण बघूया की अमेरिकन जनतेची राष्ट्रीय चारित्र्य. तर अमेरिकन जनतेची राष्ट्रीय चारित्र्य कशी आहे तर या ठिकाणी मोस्का यांनी एक अभ्यास केलेला आहे, एक अध्ययन केलेलं आहे आणि त्यावरून अमेरिकेची जनता कशी आहे, कशा प्रकारची आहे त्याची वैशिष्ट्य त्यांनी सांगितलेली आहे मोस्का यांनी. तर अमेरिकन जनता ही स्कॉटिश लोकांसारखी तहानलेली, इटालियन जनतेसारखी शीघ्रकोपी, लॅटिन अमेरिकन सारखी भावनाप्रधान, इंग्लिश लोकांसारखी रूढीवादी, फ्रेंच लोकांसारखी जहाल, अमेरिकन जनता स्वार्थी, भौतिकवादी, स्वयंकेंद्रित, धर्मनिरपेक्ष, शास्त्रीय व वैज्ञानिक वृत्तीची आणि अमेरिकन वस्तूविषयी स्वाभिमान, कर्तव्यदक्ष, कठोर परिश्रमवादी आहे. तर मोस्का यांनी अशा प्रकारचे ज्या इतर देशांमध्ये काही वैशिष्ट्य असलेली लोक असतात तर ते सगळे जे वैशिष्ट्य जे आहेत ते अमेरिकेच्या जनतेमध्ये मोडतात हे त्यांनी सांगितलेलं आहे. ही कशा प्रकारची भौतिकवादी आहे किंवा अमेरिकन जनता ही स्वार्थी आहे, भौतिकवादी आहे, स्वयंकेंद्रित आहे, धर्मनिरपेक्ष आहे, शास्त्रीय आहे, वैज्ञानिक आणि कमालीची वस्तूविषयी स्वाभिमान आणि कर्तव्यदक्ष असलेली आहे. तर अशा प्रकारची मोस्का यांनी जो आहे तो अध्ययन अमेरिकन जनतेचा हा केलेला होता. जगातील प्रत्येक वस्तूचा आस्वाद घेणे आणि त्यासाठी सदैव प्रयत्नाची पराकाष्ठा आणि घाई करणे हेच आपले ध्येय आहेत असे अमेरिकन नागरिकांना वाटतं. म्हणजे सगळ्या गोष्टीचा आस्वाद आपल्याला घेता आलं पाहिजे, सगळ्या सुख सोयी संपन्नता ही आपल्याकडे असली पाहिजे असं अमेरिकन जनतेला वाटतं. तर याचं जे रेफरन्स आहे ते आहे द टॉकविल डेमोक्रेसी इन द युनायटेड स्टेट व्हॉल्यूम 2 पेज नंबर 44. यावरून असे सांगता येते की अमेरिकन संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये लोकांच्या राष्ट्रीय चारित्र्याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. तर दुसरंसुद्धा रेफरन्स जो आहे ते जे.सी. जोहरी यांचं मॉडर्न पॉलिटिकल सिस्टम पेज नंबर 259 यांच्यावर यांचा जे अभ्यास केलेला आहे अमेरिकन जनतेचा तर त्यावरून असं म्हणतात हे जे विचारक आहेत द टॉकविल किंवा जोहरी हे खूप मोठे राजकीय तज्ज्ञ लोक आहेत. तर त्यांनी अमेरिकन जनतेचा अभ्यास केलेला आहे आणि त्यावरून त्यांनी सांगितलेलं आहे की अमेरिकेच्या
संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये लोकांच्या राष्ट्रीय चारित्र्याचा महत्त्वपूर्ण वाटा आहे किंवा राजकीय व्यवस्थेमध्ये सुद्धा अमेरिकन जनतेचा खूप मोठा वाटा आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तशा प्रकारे आपण 9 वैशिष्ट्ये जी आहेत ती 9 वैशिष्ट्ये अमेरिकन राजकीय संस्कृतीची बघितलेली आहे. थँक्यू.